दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. माझं नाव शंकर आहे. मी ही गोष्ट कोणाला घाबरवण्यासाठी सांगत नाही. मी ती सांगतोय कारण ती गोष्ट माझ्या डोक्यात ठेवून मी आता एकट्याने राहू शकत नाही. हे जे घडलं ते आज कालचं नाही, पण आजही संध्याकाळ झाली की ती वेळ परत येते. मी गाव सोडलेलं नाही, पळूनही गेलो नाही, कारण जिथे गेलो असतो तिथे ती आधीच पोचलेली असते. आमचं गाव लहान आहे, डोंगरांच्या पायथ्याशी. दिवसा साधं, पण संध्याकाळ झाली की हे गाव स्वतःचं तोंड बंद करतं. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीसारखीच वाट होती. मी अंगणात बसलो होतो. चुलीवर भाजी होती. दूर कुठेतरी गुरांचा आवाज येत होता. पण मला एक गोष्ट सतवत होती. गाव खूप लवकर शांत झालं होतं, जरा जास्तच. मी उठून उंबरठ्यावर आलो तेव्हा रस्त्याच्या टोकाशी एक लहान सावली हलताना दिसली. सावली लहान होती. पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हा माझी पाठ थंड झाली. एक लहान मुलगी एकटीच गावाकडे चालत येत होती. त्यावेळी आमच्या गावात कोणीही लहान मुलगी एकटी बाहेर नसते, हे प्रत्येकाला माहिती आहे. ती हळू चालत होती, घाबरलेली नव्हती. जणू तिला घरी यायची घाईही नव्हती आणि भीतीही नव्हती. ती जवळ येऊ लागली. तिच्या अंगावर जुना फ्रॉक होता. रंग ओळखू येईना, केस नीट बांधलेले होते. ती माझ्यासमोरून चालत गेली. माझ्या अंगणासमोरून माझ्याकडे पाहिलंही नाही. आणि तेव्हाच माझ्या डोक्यात ते नाव आलं. अचानक नाही, जणू ते आधीच तिथे होतं. लाली. माझं तोंड कोरडं पडलं, कारण लाली आमच्या गावातलीच होती. लहान, शांत, जरा जास्तच अबोल. पण लाली आता या गावात असू शकत नव्हती. ती मेली आहे हा विचार ओरडून आला नाही, तो हळू शांतपणे आला, जसं एखाद्याचं सत्य बरंच उशिरा आठवतं. ती पुढे गेली, वळणामागे वळली. मी अजूनही तिथेच उभा होतो. तेवढ्याच शेजारचा विठोबा दिसला. त्यानेही तिला पाहिलं. तो अगदी सहज म्हणाला, आली वाटतं. मी त्याच्याकडे पाहिलं. कोण? मी विचारलं. जरी उत्तर माहिती होतं, तो म्हणाला, लाली. त्या शब्दात भीती नव्हती, आश्चर्य नव्हतं. माझ्या छातीत धस्स झालं. पण लाली तर? मी म्हणालो, पण वाक्य पूर्ण झालंच नाही. विठोबा पुढे चालू लागला. जाताना म्हणाला, संध्याकाळ झाली ती येतेच तीच. मी त्या जागेच उभा राहिलो. त्या क्षणी मला समजलं की हा प्रश्न फक्त माझा नाही. लाली परत आली होती आणि गावाला ते माहिती होतं. फक्त कोणीच ते मोठ्याने बोलत नव्हतं. त्या रात्री गावात कुत्रे भुंकले नाहीत, वारा सुटला नाही. सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. पण माझ्या आयुष्यात काहीतरी परत आलं होतं आणि ते परत जाणार नव्हतं. त्या रात्री मी दिवा विझवला नाही, उजेडासाठी नाही, तर खात्रीसाठी. दार मी स्वतः लावून घेतलं होतं. आतून कडी घातली होती. हात घालून दोनदा पाहिलं, मन शांत करायला तिसऱ्यांदा. तरीही मला खात्री वाटत नव्हती की घराबाहेर काही आहे की घराच्या आतच. झोप आली नाही असं म्हणणं खोटं ठरेल. डोळे मिटले, पण शरीर सावधच होतं. कधी वेळ गेली ते कळलंच नाही. तेव्हा अचानक मला जाणवलं, घरात शांतता होती, पण ती घराची नव्हती. नेहमी रात्री किमान एकदा तरी आवाज असतो, लाकडाचा खडखड, वाऱ्याची सरसर, कुठेतरी उंदीर. पण त्या रात्री अगदी घर रिकामी वाटत होतं. तेव्हाच मला कोणी चालत असल्याची जाणीव झाली. मी स्पष्ट सांगतो, ती पावलं ऐकू आली नाहीत, ती जाणवली. जसं कोणी फार जवळ उभं राहतं आणि डोळे बंद असतानाही तिथे उपस्थिती जाणवते. ती हालचाल माझ्या खोलीच्या बाहेर. मी मान वळवण्याचा प्रयत्न केला, शरीर ऐकत नव्हतं. डोळे उघडले. खोलीच्या दारासमोर कोणीतरी उभं होतं. अंधार नव्हता, दिवा मंद जळत होता. ती लाली होती. मी श्वास रोखून धरला. ओरडणं शक्य नव्हतं, उठणं शक्य नव्हतं. ती दार उघडत नव्हती. ती दाराकडे हातही नेत नव्हती. ती सरळ पुढे आली आणि माझ्या डोळ्यांसमोर दारासारखं राहिलंच नाही.
ती आत होती. मी मी पाहिलं, कळली तशीच होती. दार बंद होतं. मग ती माझ्या खोलीत कशी आली? ती पलंगाच्या पायथ्याशी उभी राहिली, अगदी जवळ. मी खाली पाहिलं. तिचे पाय जमिनीवर होते, पण जमिनीवर कसलाही ठसा नव्हता. ती माझ्याकडे पाहत नव्हती, भिंतीकडे पाहत होती. बराच वेळ गेला. मग तिचा आवाज आला, हळू, स्पष्ट, अगदी साधा. मी घरी आले ना? तो प्रश्न नव्हता. ती खात्री करून घेत नव्हती. ती मला सांगत होती. माझ्या तोंडातून शब्द निघाले नाहीत, फक्त मान हलली. ती थोडा वेळ तशीच उभी राहिली, मग मागे वळली. जाता जाता थांबली. इथे सगळं बदललंय, ती म्हणाली. पण मला आठवतंय. दाराकडे गेली. यावेळी मी पाहिलं, ती दारातून गेली नाही, ती दाराच्या जागेतून गेली. दार हललं नाही, कडी वाजली नाही. ती बाहेर होती. मी उडी मारून उठलो. हृदय जोरात धडधडत होतं. दार उघडलं. बाहेर आलो. अंगण रिकामं होतं. रस्ता शांत. देवघरासमोर मातीचे छोटे ठसे होते. ते ठसे दाराकडून आलेले नव्हते, ते देवघरासमोरच सुरू होत होते. जणू ती घरात शिरलीच नव्हती, जणू ती आधीच आत होती. त्या क्षणी मला समजलं, लाली रस्त्यावर भटकत नाही, ती आपापल्या जागी परत येते. ती जिथे असायला हवी होती तिथेच दिसते. सकाळी मी विठोबाला भेटलो. मी काही बोलायच्या आतच तो म्हणाला, आली का रात्री? मी फक्त मान हलवली. तो म्हणाला, दार बघत जाऊ नकोस, ती दार वापरत नाही. मी विचारलं, मग ती काय आहे? तो थोडा हसला. हसू नव्हतं ते, फक्त ओठ वाकवली. ती लाली आहे. तो म्हणाला, आणखी काय असणार? त्या दिवशी मी पहिल्यांदा जाणवलं, गाव तिला भूत म्हणत नव्हतं, पण तिला नाकारतही नव्हतं. आणि ही गोष्ट मला सगळ्यांपेक्षा जास्त घाबरवत होती. त्या रात्रीनंतर मी घराबाहेर कमी पडायला लागलो. गाव तसंच होतं, पण माझ्यासाठी ते बदलून गेलं होतं. सकाळ झाली की सगळे लोक आपापल्या कामाला जात. मजेशीर गोष्ट म्हणजे दिवसानाली कोणाला दिसत नव्हती. कोणी मुद्दाम विचारायचं नाही, कोणी का विचारायचं नाही. जणू ठरवून टाकलेला नियम होतं. संध्याकाळ झाली कीच ती परत येत होती. त्या दिवशी मी आईजवळ बसलो होतो. आई म्हातारी झाली होती, डोळे कमकुवत, पण आठवण अजून तिखट. तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आज फार गप्प आहेस शंकर? मी काही उत्तर दिलं नाही. आई थोडा वेळ शांत बसली, मग अचानक म्हणाली, लाली दिसते का अजून? माझे हृदय खाली बसलं. तुला माहिती आहे? मी विचारलं. आईने माझ्याकडे नीट पाहिलं. त्या नजरेत भीती नव्हती, फक्त थकवा होता. माहिती ना असं कोणतं आहे? ती म्हणाली, ती गेली तेव्हापासूनच दिसतेय. गेली म्हणजे? माझा आवाज फुटला. आई काही क्षण गप्प राहिली, मग तिने मान वळवली. काही गोष्टी सांगायच्या नसतात, ती म्हणाली, त्याच ठेवायच्या. त्या संध्याकाळी मी घरातच थांबलो. दार बंद, दिवा लावलेला. देवघरात कापूर नाही, आज नाही. रात्री बराच वेळ झाला. मी झोपलो नव्हतो, फक्त डोळे मिटले होते. आणि मग मागून आवाज आला, शंकर. मी दचकलो. तो आवाज माझ्या कानाशी नव्हता, तो माझ्या डोक्याच्या आत होता. मी मागे वळालो. ती देवघरासमोर उभी होती. लाली. ती मला पाहत होती. पहिल्यांदा नीट पाहत होती. त्या नजरेत ओळख होती. तुला माझं नाव कसं माहीत? मी विचारलं. माझा आवाज कापत होता. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, तूच तर मला पाण्यातून बाहेर काढलं होतंस. माझा श्वास अडकल्यासारखा झाला. माझ्या डोक्यात आठवणी धडाधड उघडू लागल्या, पण मी त्या बंद केल्या होत्या खूप वर्षापूर्वी. तू खोटं बोलतेस, मी म्हणालो, पण शब्दांत जोर नव्हता. ती हसली नाही, रागवली नाही. मी बुडत होते. ती म्हणाली, सगळ्यांनी पाहिलं. माझ्या हाताला कंप आला. मला आठवलं ते पाण्याचा तळ, तो दिवस, तो गोंधळ. लहान लाली पाण्यात पडलेली, लोक जमा झालेले, आणि मी तिला बाहेर काढलं होतं सगळ्यांसमोर. ती जेव्हा जगली होती, पण तू मेली नव्हतीस. मी कुजबुजलो. तिने मान हलवली, पण नंतर ती थांबली. मी काहीच बोललो नाही. तिने पाठ फिरवली. जाताना म्हणाली, सगळ्यांना सोपं वाटलं,
मी परत आले नाही असं समजणं. मी निघून गेले. रात्रीच दार न उघडता मी जागा होतो, पण डोळे मिटलेले होते. त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं, लाली परत आली आहे, कारण काहीतरी तिच्याबरोबर अर्ध्यावर थांबलेलं आहे आणि त्यात माझं नाव आहे. त्या रात्रीनंतर मला तळ टाळून चालणं जमलंच नाही. जसं डोळे मिटले की एखादी गोष्ट दिसत राहावी तसं झालं होतं. तळ गावच्या बाहेर आहे, मंदिरामागे, झाडांनी वेढलेलं. दिवसा ते साधं वाटतं, पण रात्री ते तळ पाणी ठेवत नाही, ते आठवणी ठेवतं. त्या दिवशी संध्याकाळी मी तिथे गेलो. कोणी पाहिलं नाही, कोणी थांबवलं नाही. जणू गावालाच माहिती होतं मी कुठे चालतोय. तळ्याच्या काठावर उभा राहिलो तेव्हा मला आठवलं तो दिवस. लाली पाण्यात पडली होती. कोणी ढकललं होतं का? किती घसरली होती याची मला आजही खात्री नाही. पण मला एक गोष्ट ठाम माहीत होती, ती बुडत होती. हात पाण्यात फडफडत होते, डोळे भरलेले. गाव जमा झालं होतं, पण कोणीच पुढे सरकलं नव्हतं. मी उडी मारली होती, तिला बाहेर काढलं होतं. लोकांनी ते पाहिलं, सगळे म्हणाले वाचली. मीही तसंच मानलं. पण लाली तळ्यातून बाहेर आली तेव्हा तिचा श्वास नीट नव्हता. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण आवाज निघत नव्हता. गावांना घाई केली, घरी नेऊया, डॉक्टरांना बोलूया. ती घरी गेली आणि परत दिसलीच नाही. त्या रात्री मी विचार केला नव्हता की तिचं पाणी तिच्या फुफ्फुसात नव्हतं, ते गावाच्या मनात शिरलं होतं. मी तळ्याकडे पाहिलं आणि मागून तोच आवाज, इथेच थांबलायस शंकर. मी वळलो. लाली मागे उभी होती, तळ्याच्या काठावर. तू मला बाहेर काढलंस, ती म्हणाली, पण आत काय राहिलं ते कोणीच काढलं नाही. मी थरथरत विचारलं, मग तू काय आहेस? ती थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, मी मेल्यासारखी आहे आणि जिवंत असल्यासारखीही, कारण गावाने ठरवलं मी परत येऊ नये. मी काही बोलू शकले नाही. मी मागे वळले. मी रोज येणार, ती म्हणाली, घरी, रस्त्यावर, आठवणीत, आणि एक दिवस गाव विसरेल मी मेली आहे की नाही. त्यानंतर ती तळ्यात उतरली. हळू. पाणी हललं नाही, लाटा उठल्या नाहीत. ती फक्त नजरेतून नाहीशी झाली. मी तळ्याच्या काठावर बसून राहिलो खूप वेळ. त्या रात्री मी समजलो, रात्री सूड घ्यायला परत आली नाही, ती जगायला परत आली होती. पण अशा गावात जिथे जिवंतपणेही जगू दिलं नव्हतं. लाली त्या तळ्यात उतरल्यावर मी बराच वेळ तिथे बसलो होतो. उठण्याची घाई नव्हती. जणू उठलं तर तिच्या नजरेतून पळतो असं वाटणार होतं. त्या रात्री मी घरी परतलो. दार उघडं ठेवलं, दिवा विझवला नाही. ती आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गाव नेहमीसारखं होतं. लोक कामाला गेले, बायका विहिरीवर गेल्या. कोणीही तळ्याबद्दल बोललं नाही, कोणी लालीबद्दल बोललं नाही. मी आईकडे पाहिलं, ती शांत होती, जास्त शांत. दुपारी तिने मला हाक मारली, शंकर. ती म्हणाली, आज ती येणार नाही. मी विचारलं नाही, तुला कसं माहीत? आईने स्वतःच उत्तर दिलं, गावाने ठरवलंय. त्या शब्दाने माझ्या छातीत भरून आलं. संध्याकाळ झाली. ती वेळ आली जिची आता सवय झाली होती. पण त्या दिवशी रस्त्याच्या टोकाशी कोणीही नव्हतं. दिवे लागले, सावल्या हलल्या, लाली दिसती नाही. गावाने सुटकाचा श्वास घेतला. कोणी बोललं नाही, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं. त्या रात्री मी तळ्याकडे गेलो नाही, पण मला जाण्याची गरज नव्हती, कारण मला कळलं होतं लाली परत आली होती आठवण करून द्यायला. आणि गावाने पुन्हा तिला पाण्यात ढकललं होतं. यावेळी हातांनी नाही, यावेळी शांततेने. आज खूप वर्ष झाली. गावात नवीन पोरं खेळतात, तळ्याजवळ जातात, कोणी थांबवत नाही. पण संध्याकाळ झाली, कोणी तिथे राहत नाही. लोक म्हणतात तिथे काहीच नाही. मी काही सांगत नाही, कारण सत्य ऐकायची तयारी कोणाकडे नसते. मी आजही इथेच आहे, या गावात. कारण मी जर गेलो तर लालीला पूर्णपणे कोणीच आठवणार नाही. आणि ज्या दिवशी लाली पूर्ण विसरली जाईल त्या दिवशी ती परत येणार नाही. गाव वाचेल, पण ते गाव कधीच स्वच्छ राहणार नाही. ही गोष्ट इथेच संपते. लाली परत आली होती आणि आता आपण तिला पुन्हा जाऊ दिलं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी
माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.